श्री स्वामी समर्थ. आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूला खूप महत्त्व आहे. वास्तूतील स्पंदने तेथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनात सकारात्मक अथवा नकारात्मक बदल करू शकतात. वास्तूतील सकारात्मक वातावरण घरातील लोकांना आनंदी तर ठेवतेच, शिवाय घरामध्ये येणाऱ्या धनसंपत्ती, पैसा यामध्ये वाढ देखील करू शकते. आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये सकारात्मक बदल करून धन आणि समृद्धी वाढवण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते आपण पाहूया. 1. दिवे लागण्याची वेळ असताना घरात झोपणे, भांडणे, नकारात्मक बोलणे, अपशब्द बोलणे किंवा टीव्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे टाळावे. 2. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात. 3. घरामध्ये तुटलेले फर्निचर, चप्पल, बंद पडलेले घड्याळ, भंग पावलेल्या मूर्ती, रद्दी सामान ठेवू नये. घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे. 4. घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारी ठिकाणे, उदाहरणार्थ शौचालय, बेसिन आणि किचन ओट्यांचे सिंक रोज आंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावी. घरातील स्वच्छतागृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी. दरवेळी स्वच्छतागृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे. 5. घर हे नेहमी धान्याने भरलेले असावे. घरामध्ये लागणाऱ्या वस्तू, किराणा, धान्य हे किमान 7 दिवसाचे, 15 दिवसाचे किंवा 1 महिन्याचे भरून ठेवावे. आज खायचे, आज आणायचे, आज बनवायचे असे करू नये. 6. दिवे लागणीला घरातील सर्व दारे खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी. देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप लावावा. 7. रोज किमान 1 माळ कुलदेवताचा आणि गुरूंच्या नामस्मरणाचा जप करावा. देवघरातील देवीला लक्ष्मी म्हणून हळद आणि कुंकू लावावे. भीमसेनी कापूर जाळावा. देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान 15 मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्या. तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी. 7. घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्याने घराच्या उत्पन्नात वाढ होते. तसेच घरात अचानक कोणतीही पीडा येत नाही. 8. श्री गणेशाची मूर्ती, फोटो घराच्या उत्तर, पूर्व, ईशान्य दिशेला ठेवावी. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. 9. उत्तर दिशेला तोंड करून जेवल्याने घरात धनसंपत्तीचे आगमन होते. घरातील मुख्य सदस्याने नेहमी उत्तर दिशेला तोंड करून जेवावे. 10. एकाच देवताच्या मूर्ती एकमेकांसमोर ठेवू नयेत. असे केल्याने उत्पन्नाची साधने कमी आणि खर्च जास्त होतो. 11. रोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे. घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडे मीठ एकत्र करून घ्यावे. घरात स्नानानंतर काहीतरी देवाचे करावे. 12. दर 15 दिवसाला घरातील जाळे स्वच्छ करावे. घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात. घरातील सगळे पडदे दर 2 महिन्यांनी धुवावेत. दरवाजाला लावलेल्या सुकलेल्या माळा, निर्माल्य, केरकचरा योग्य वेळी काढून टाकणे. 13. घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा. घर सतत बंदिस्त ठेवू नये. 14. घराचा आग्नेय कोपरा म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला रोज सायंकाळी कापूर जाळल्याने धनवृद्धी होते. शिवाय आर्थिक समृद्धी कायम राहते. 15. घरातील उत्तर दिशेला निळा अथवा पिवळा रंग द्यावा. घरातील पूर्व, उत्तर या दिशांना मोकळी जागा असावी. त्यामुळे सकारात्मक लहरीमध्ये कोणताही अडथळा न येता घरामध्ये भरपूर धनसंपत्ती प्रवेश करते. 16.
पाण्यात ठेवलेले धातूचे कासव, बुद्धांची मूर्ती किंवा गणपतीची बसलेली मूर्ती घराला स्थिरता देतात. तसेच घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतात. 17. घराच्या प्रवेशद्वाराला उंबरा जरूर असावा. प्रवेशद्वाराजवळ तुळस किंवा एखादे फुलाचे झाड असावे. अशी झाडे सकारात्मक स्पंदने पकडून ती घराकडे प्रस्थापित करतात. त्यामुळे अशा झाडांचे दारात असणे शुभ मानले जाते. 18. घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत. तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे. 19. घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले, स्वस्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी. 20. आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये. शक्य असल्यास अल्पोहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी. पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून, विनंतीपूर्वक सांगून निरोप घ्यावा. 21. घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावेत. कुलधर्म, कुलाचार करत राहावे. 22. वास्तूनुसार जर घरात दक्षिण दिशेला औषधं ठेवली जात असतील तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात. यासाठी दक्षिण दिशेला औषधं ठेवू नये. 23. घरातील एखादा नळ गळत असेल, हे हळूहळू वित्तीय हानी होत असल्याचे लक्षण मानले जाते. त्यामुळे घरातील सर्व नळांची काटेकोर तपासणी करून पाणी गळत असेल तर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावी. 24. घराचे प्रवेशद्वार उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. या दोन्ही दिशांमधून धनसंपत्ती घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे प्रवेशद्वारासमोर कोणताही अडथळा असू नये. 25. घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे. मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.